वारे वा भ्रष्टाचार. कन्नड शहर भ्रष्टाचाराच्या विळख्यात चांगल्या प्रकारे गुंतलेलं आहे. कारण 8 जून रोजीच याच कन्नड शहरामध्ये एका ग्रामसेवकाला लाचेच्या प्रकरणामध्ये पकडण्यात आलं होतं आणि तसाच प्रकार पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात घडलेला आहे. कन्नड शहरातील संजय गांधी उर्दू स्कूल येथील मुख्याध्यापकासह क्लर्कला लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेलं आहे. घटना अशी आहे की शहरातील संजय गांधी उर्दू हायस्कूल मधील मुख्याध्यापिका व लिपिक यांनी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ACBच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत मुख्याध्यापिका शेख नाझिया इस्माईल वय 57 आणि लिपिक शेख जावेद मसुद्दीन वय 55 यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेतील एका सेवानिवृत्त लिपिकाचे GPF रजारोकीकरण आदींचे सुमारे 11 लाख रुपयांची प्रलंबित देयके मंजूर करून देण्यासाठी आरोपींनी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देणे योग्य नसल्याने संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून मुख्याध्यापिका व लिपिक यांना 50,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला आहे. यामुळे पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे. कारण कन्नड तालुका वारंवार भ्रष्टाचाराच्या विळख्यात चाललेला आहे आणि हा भ्रष्टाचार वारंवार उघडकीस येत आहे.